मॅडम, आपलं घाट सेक्शन चालू झालेलं आहे. ठीक आहे. ऍक्च्युली आता सध्याला आपण घाटामध्ये आहे. तर घाटामध्ये ड्राईव्ह करत असताना आपल्याला लेफ्ट साईडनी गाडी ठेवायची आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण घाटामध्ये ड्राईव्ह करतो तेव्हा आहे ना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे. जसं की ओव्हरटेक करत असतो आपण. ओव्हरटेक करत असताना राईट साईडचा इंडिकेटर द्यायचं आहे आणि मोस्टली तर टर्नच्या टाईमला ओव्हरटेक करायचं नाही. ज्या गाडीला ओव्हरटेक करतोय त्या गाडीचा अंदाज, ठीक आहे, आणि आपल्या समोरची गाडी आहे, ठीक आहे, आणि ज्या येणाऱ्या गाड्या येतात, ठीक आहे, येणाऱ्या गाड्यांचा अंदाज आणि आपल्या समोरच्या गाडीचा अंदाज बघूनच आपल्याला ओव्हरटेक करायचं. ओके. आणि स्पीड मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. मोस्टली आपल्या घाटामध्ये गिअर जो असतो ना, तो तिसरा गिअर जर असेल आपल्या गाडीचा तर आपल्या गाडीची स्पीड मिनिमम 25 ते म्हणजे 25 ते 30, ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर जास्तच आपण 30 किंवा 25 जर चालत असेल तर आपण सेकंड ठेवायचं. थर्ड गिअर असेल आपला 40-30, हा, ह्याच्या कॉम्बिनेशनवर तुम्हाला गाडी हे चढायचं, ठीक आहे. तर एकदम फील घेऊन चालवायचंय. ओके. हे बघा, ऍक्च्युली तुम्ही चालवताय, ठीक आहे, असं नाही वाटलं पाहिजे. एवढा विश्वास आहे की तुम्ही चालवताय गाडी, ठीक आहे. फक्त टायमिंग मध्ये गिअर एक्सचेंज होणं खूप गरजेचं आहे. चालू ठेवा. रेस कमी, ब्रेकवर पाय ठेवा. टर्न आहे ना, हे जी मी करतोय ते कोणी करू शकत नाही. क्लच दाबा लवकर, थोडासा, बस, गॅलेफला. कारण स्पीड बघा डायरेक्ट कितीला आलेली, 20 वरती, ठीक आहे. तेवढी कमी होऊ नाही द्यायचं कारण तिसरा गिअर आपल्या गाडीचा. सेकंड असता तर मॅनेज झाला असता.